सतीश उर्फ खोक्या भोसलेने केलेले अनेक कारनामे व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहेत। काही महिन्यापूर्वी एका व्यक्तीला बॅटने अमानुषपणे मारहाण केली, तर 19 फेब्रुवारी रोजी सतीश भोसले व त्याच्या सहकार्यानं शिरूर तालुक्यातील बावी गावातील बापलेकांना मारहाण केली, त्यांना फ्रॅक्चर केले। मात्र अद्यापही तो फरार आहे आणि शिरूर तालुक्यातील नागरिकांनी आज बैठक घेतली आणि उद्या जे आहे ते शिरूर बंदचं आवाहन केले। आपल्यासोबत ते नागरिक आहेत, नेमकी त्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली, काय नाव आहे, उद्या कशा स्वरूपाचा बंद असणार आहे? बावी गावचे रहिवासी दिलीप ढाकणे व त्यांचा मुलगा महेश ढाकणे ह्यांनी यांच्या रानामध्ये सतीश उर्फ खोक्या हा यांनी हरणाकरता जाळं लावलं, त्याच्यात एक हरिण गुटलं। ते हरिण गुटल्यानंतर ते ढाकणे कुटुंब सोडण्यासाठी तिथे गेलं आणि व्हिडिओ केला म्हणून त्या ढाकणे कुटुंबाला त्याला 8 दात पाडले, त्याच्यात लोखंडी रॉडनी तोंड आणि हाणलं व फासोळ्या मोडल्या व त्याच्या मुलाचा 3 जाग्या पाय मोडून तुकडे तुकडे केले, मारहाण केली। आज बैठकीत काय ठरलं? आज बैठकीत उद्या मोर्चा काढणार आहेत। आम्ही आरोपीला पोलीस अटक करीत नाहीत, काय अडचणी ती पोलिसाला, या कारणामुळे आम्ही उद्या मोर्चा काढणार आहेत। आणि खोक्या आणि खोक्याची आका या दुय्यम गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सरकारने यांना मोक्यासारख्या गुन्ह्यात गुंतून ही यांची दहशत बंद केली पाहिजे। कारण की सर्वसामान्य जनतेला जगणं मुश्किल झालेलं आहे या आकामुळं आणि बोक्यामुळं। कारण की याचा बोका हा आष्टीचा आहे ना, खोट्या केशी करतो कार्यकर्ते, मतदान नाही केलं तरी केशी करतो किंवा असं काही केलं तर फोन करतो, माझ्या विरोधात कुणी तक्रार करू नका। आता हेच प्रकरण त्या बोक्यानी किमान 10-12 दिवस दाबून धरलं होतं, मध्यंतरी करून 20 लाख रुपयाच्या अशी आम्हाला ऐकायला येतं की हे मिटून टाकलं होतं। त्या कुटुंबाला ब्लॅकमेल करीत होते, तुला मारू, तुला तोडू, नाही तर तू केस करू नको, असं करून त्याला भीत केलं होतं त्या बोक्यांनी। याच्यात हा सुरेश दस मुख्य मोरक्या आहे। यांनी हरणाच्या शिकारी कितीतरी केलेल्या आहेत। हरण, मोर, ससे यांना शासनाने आणि मुख्यमंत्री साहेबांनी लगेच धडा शिकावा अशी इच्छा आहे। माझं नाव देवीदास जायब आहे, मी एक समाजसेवक आहे शिरूर तालुक्यात। हो, निश्चित आपण बघतोय उद्या मोर्चा काढला जाणार आहे। त्या मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे, कुठून मोर्चा सुरू होणार आहे, कुठं समारोप होणार आहे? या शिरूर शहरावर जे खोक्या भोसले नावाच्या भाईची जी दहशत आहे, ही दहशत बऱ्याच दिवसापासून चालू होती आणि आता याला मूर्त स्वरूप आलेलं आहे। कारण यांनी आता दहशतीचा याची परिसीमा झालेली आहे आणि दहशत आता ही आतापर्यंत तिने जवळजवळ प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दहशती निर्माण केल्या। कोणाला म्हणला तुमची पुरी सोडून आणून देतो, कोणाला म्हणला तुमचे व्यवहाराच्या मध्यस्थी करतो, कोणाकडे पैसे, कितीक जणांची आज इथं या कानबाजवाडी एक जणांनी त्या पैशासाठी इथं जवळच्या वाडी आमच्या शिरूर शहराजवळ त्यांनी पैशासाठी फाशी घेऊन एक पोऱ्या मेला। आतापर्यंत अशी एवढी दहशती की आता ह्या 4 दिवस झालं सगळी दहशत बाहेर यायला लागली। माळी समाजाचा एक पोऱ्या 4 महिने झालं फरारी गायब आहे, त्याला आज 4 महिन्यापासून कोणी सांगितलं नाही। कातखडे नावाचा जो पोरे आहे माळी समाजाचा, त्या 4 महिने झालं त्याच्या गायब आहे तो पैसा। या खोक्याचे त्याच्याकडे काहीतरी व्याजानी पैसे होते असं तो खोक्या म्हणतोय आणि त्याच्या आई सांगत येऊन ती दमदाटी घरी करत होता, दहशत निर्माण करत होता। आणि त्या जमिनीवर आज आर्वीमध्ये जमिनीवर ताबा घेतला एक जणाच्या। त्याच्यानंतरचा विषय असा आहे की आजही आमचा उद्या त्याच्या दडपशाहीच्या विरोधामध्ये आमचा मोर्चा आहे शिरूर तालुक्यामध्ये। मोर्चा आमचा मुंडे चौकामधून मोर्चा निघणार आहे। शिवाय त्याच्यानंतर आमच्या इथं जिजामाता चौकात मोर्चा येऊन पोलीस स्टेशनला जाणार आहे। आणि त्याच्यानंतर मोर्चाचं स्वरूप असं आहे की आमच्या स्वयंस्फूर्तीने, इथं काही कोणी नेता नाही, इथं काही कोणी लीडर नाही, ही जमलेली सर्वसामान्य जनता आहे। आणि आजचा मोर्चा स्वरूप प्रत्येक गावामध्ये सकाळी 8 ते 9 या दरम्यान प्रत्येक गावाने बैठक सर्वसामान्य जनतेने बैठक घेतलेली आहे आणि बैठक घेऊन उद्या मोर्चाला येण्याचं सर्वांनी बाया गाड्याशी सगळे आधी सहकुटुंब सहपरिवार उद्या मोर्चाला येणार आहेत। उद्याचा फक्त मोर्चा हा शासनाला कळावा यासाठी मोर्चे। आता जर या मोर्चाची दखल घेऊन जर खोक्याला अटक केली नाही आणि त्याच्या जे संपूर्ण त्याला सहकार्य करणारे आरोपी आहेत त्यांना जर अटक नाही केली तर आता यापुढे शिरूर तालुका आम्ही बेमुदतपणे बंद ठेवून प्रत्येक गावातून दर दिवस आम्ही मोर्चा तहसीलवर आणि पोलीस स्टेशनवर काढणार आहे। आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत, काका तुम्ही बैठकीला होते, मोर्चा किती वाजता निघणार आहे, मोर्चात किती संख्या एकत्र येईल? मोर्चा हा सकाळी 9 ते 9:30 पर्यंत निघणार आहे। आजच आमची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये पूर्ण निर्णय झाला। निर्णय होऊन सनी जो 22च्या प्रकरणामध्ये ढाकणे कुटुंबाला जे हल्ला केला त्याच्या अगोदर जे हल्ले झाले त्याच्या सुद्धा बाईट सगळ्या तुमच्याकडे आलेल्या आहेत। त्याच्यामुळं उद्याच्याला आम्ही थोडे नाही 10,000 लोक याचा मोर्चा महिला पुरुष सगळी दाखल करणार आहेत। कारण गुन्हा दाखल होऊन सनी 4 दिवस झालेत। 19 तारखेला त्या माणसाला मारले ढाकणे कुटुंबाला, पोलिसांनी एवढंसं सुद्धा लक्ष दिलं नाही, एवढंसं सुद्धा लक्ष नाही दिलं, विचारलं सुद्धा नाही त्यांना। काय दात पाडे सगळ्याचे,
पाय मोडलेत सगळ्याचे, तरी पोलिटिशियनने ते म्हण आमचा एक नेता आहे इकडं उपर हेंडो ढोलकीवाला, तो म्हणतो माझा PI धोत्रड, आणि त्यो बघन ते दोन्ही गुन्हे दाखल करायचे का नाही करायचे. ती ही भाषा लोकशाहीची नाही ना, ही भाषा लोकशाहीची नाही, कळायला पाहिजे. ते 3 तालुक्याचा आमदार आहे आणि आमदारांनी हे भाषा करणं, हे सर्वसामान्य कुटुंबाचे घर मोडणं. तुमचा आमदार सुरेश धस यांच्यावर रोज पाहायला मिळतो. खोक्या भोसले जे आहेत ते सुरेश धस यांच्यासोबत अनेक फोटो आहेत, मात्र इतर राजकीय लोकांसोबत पण त्याचे फोटो आहेत. इतर राजकीयपेक्षा तर रात्रीच्या सगळा तुमच्या टीव्हीवाल्यांनी सांगितलं ते त्याचा वाढदिवसाला तेच घेऊन नाचला, डोक्यावर घेऊन नाचला. ते दुसऱ्याचा कार्यकर्ता होऊ शकत नाही ना, काय होऊ कारणच नाही. कारण हा सगळ्या समाजाला त्रास देणार आहे, नुसतं आम्हालाच नाही तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्रास देणारा ते खोके आहे. आणि त्याच्या पाठीमाग हा आष्टीचा ढोलकीवाला आहे. म्हणून मी विनंती केली सगळ्याला, जे जे कोंडले होते, जे असे लोक कोंडले होते की तक्रार दिली की कोणाकडे तक्रार द्यायची आणि तो विषय काढला तर कानाला पिस्तूल लावायचा, ही लोकप्रतिनिधी सोबत नाही. आणि त्याची पाठराखण सुरेश धस करतो. माझं दशरथ दादा वनवे सगळा जिल्हा ओळखीत आहे, सगळं तालुका ओळखीत आहे, सगळा महाराष्ट्र. याला लागूनच एक प्रश्न आहे. आता जे आहे ते सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप यांनी केलेत, मात्र विषय असा आहे की जे ढाकणे कुटुंब आहे 22 त्यांच्या विरोधात काही महिला पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी येऊन बसल्यात. ढाकणे कुटुंबाच्या विरोधात ते खोक्याच्याच घरातले लोक आहेत सगळे. ते खोक्याच्या सांगण्यावरून किंवा कोणी लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून आलेले लोक आहेत ते. आणि ह्या केसचं त्यांना महत्त्व संपून त्यांना दुसरं काहीतरी मीडिया ट्रायल चालवायची असेल तेव्हा त्या माध्यमातून, पण तो तसा काही प्रकार नाही. आणि ही घटना पोलिसांनी पण त्या दिवशी पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी पण त्या लोकांना तिथून बाहेर काढलं. ते चुकीचे काही आरोप करण्याच्या तयारीत होते ते लोक. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हे जे खोक्याबाई यांनी जे तयार करून ठेवलं तालुक्यासाठी, तर ह्या पोराची एवढीच दहशत आहे तालुक्यावर सध्या की ह्यांनी जर कोणाला काही मारहाण केली तर ह्याची तक्रार पोलिसवाले सुद्धा घेत नाहीत. ही खास गोष्ट आहे सगळ्यात. म्हणजे पोलिसांवर सुद्धा त्याचा दबाव आहे. मग त्याचा दबाव आहे का त्याच्या कोणाचा आकाचा दबाव आहे हे आता हे संशोधनातच शोधलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी अशी मागणी वैयक्तिक किंवा आमच्या सगळ्यांची एक मागणी आहे की जे शिरूर पोलिसांचे PI जे कोणी असतील त्यांचे 1 वर्षापर्यंत सगळं CDR चेक केले पाहिजे आणि ते शोधूनच त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. निश्चित आपण बघतोय या ठिकाणी हे सगळे नागरिक होते. आताच यांची बैठक पार पडली आणि उद्या जे आहे ते शिरूर बंदचं आवाहन यांनी केलंय. 10,000 लोक या मोर्चात सहभागी होतील असंही सांगितलंय. आणि या सगळ्या खोक्याच्या पाठीमागं सतीश भोसलेच्या पाठीमागं आमदार सुरेश धस आहेत असा थेट आरोप त्यांनी केला आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, शिरूर कासार, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.